अंजनगाव सुरजी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटक यांनी एक दिवसीय धरणं व काम बंद आंदोलन अंजनगाव पंचायत समिती समोर केलं। त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी आयटक महासंघाच्या वतीनं एक दिवसीय धरणं आंदोलन व काम बंद आंदोलन करण्यात आलं। ऑनलाइन वेतन प्रणाली, ऑनलाइन थकीत वेतन व आकृती बंधानुसार प्रस्थापित कायम कर्मचारी यांना ERP प्रणालीमध्ये समायोजित करावं, कर्मचाऱ्यांच्या थकीत किमान वेतन व राहणीमान भत्ता सोबत जोडण्यात यावा, भविष्य निर्वाह निधी कार्यकपात करून वेळेवर मिळावा, भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायतीकडून असलेल्या भत्त्यामध्ये तफावत आहे, अशा तफावतीमुळे उपासमारीचे दिवस कर्मचाऱ्यांना येत आहेत। तुमच्या खात्यावर 50% पगार येणार आहे आणि 50% पगार ग्रामपंचायत देणार आहे। आता 50% ग्रामपंचायत देणार आहे म्हणजे 2300 रुपये शासन देणार आहे। आता ते 2300 रुपये शासन देणार आहे, त्यानंतर ग्रामपंचायत वसुली करा, वसुलीच्या खात्यात 2 रुपये होत नाही आणि पगाराला 6 महिने, तर माझा पगार 6 महिने झाला पगार नाही ग्रामपंचायतमधून। शासनाचे मला दिवाळीला भेटले ते 3 महिन्याचे 6000 रुपये आणि तो त्याच्यानंतर आताही शासनाचे अजून आले नाही। त्याच्यामुळे मी शासनाला विनंती करतो की आम्हाला जसे जिल्हा परिषद कर्मचारीला तुम्ही पगार देता ऑनलाईन त्यांच्या खात्यात, तसंच आम्हालाही पगार आमच्या खात्यात पूर्ण 100% मिळण्यात यावा, एवढीच मी शासनाला विनंती करतो आमच्या ग्रामपंचायत संघटनेतर्फे। जसे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार होतात त्याप्रमाणे आमचे सुद्धा व्हावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, शासनाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं वेतन श्रेणी पूर्ण 100% मिळावी शासनाची गुण आणि भविष्य निर्वाह निधी हा पूर्ण सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात यावा। त्याच्यानंतर जे अस्थायी कर्मचारी आहेत यांना स्थायी म्हणून रुजू करण्यात यावे, कर्मचाऱ्याचे नियमित वेतन मिळावे दर महिन्याला आणि त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणीचा मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे। आणि पेन्शन, जे काही कर्मचारी आता रिटायर झाले आहेत त्यांच्यासाठी पेन्शन मिळण्यात यावी। तुमचे महिन्यातले पगार मिळत नाही का तुम्हाला? पेमेंट दर महिन्याला मिळत नाही। का बरं नाही मिळत? वसुलीमुळे। धरणं आंदोलनादरम्यान गटविकास अधिकारी तुकाराम भालके, पंचायत समिती सदस्य नितीन पटेल यांनी भेट देऊन आम्ही वरच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू असा आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।